पंढरीत शिवबा काशीद जयंती साजरी। शिवस्वराज्याचे निष्ठावंत शिलेदार शूरवीर शिवबा काशीद यांच्या विषयावर श्रीमंत कोकाटे सर यांचे व्याख्यान झाले। तर यावेळी नारायण खंडागळे, अमरजित पाटील, वैभव शेटे, दीपक वाडदेकर, किशोर भोसले, किरण भागे यांच्यासह इतर मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते। मध्ये भेदभाव करायचा अधिकार आपल्याला नाही, पण पाठ्यपुस्तकाला जेव्हा शिवाची बैलजोडी गाणं आलं तसं ही विकृती येते कुठून याचा विचार करा तुम्ही। जेव्हा शिवाची बैलजोडी ही विकृती आहे, होता जीवा म्हणून वाचला शिवा एकेरीवर आहे। जेव्हा शिवाजी महान आहेत, शिवाजी म्हणजे महान आहे, ते त्यांचा एकेरीवर उल्लेख करू नका। त्यांचा उल्लेख पाठ्यपुस्तकामध्ये कसा झाला पाहिजे, होते शिवाजी वाचले शिवाजी असा उल्लेख झाला पाहिजे, अशी आपली भूमिका आम्ही अनेक वर्षापासून बालभारती तथा पाठ्यपुस्तक मंडळाकडे पाठपुरावा करतोय। आपल्या महापुरुषांची नावं आदराने घेतली पाहिजे, सन्मानपूर्वक घेतली पाहिजे, आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे। बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की जो समाज, जो देश, जे राष्ट्र आपला खरा इतिहास विसरतो तो समाज कधीच इतिहास घडवू शकत नाही। अन्यथा खोटा आणि चुकीचा इतिहास समोर आपल्याला गुलाम बनवलं जातं। संक्षिप्त इतिहास शिकवला आपल्याला, खूप कमी इतिहास शिकवला आपल्या महापुरुषांचा। जो रामदास आणि दादोजी कोंडदेव यांची शिवाजीराजांच्या पादत्राणाजवळ देखील पायथ्याजवळ बसायची लायकी नव्हती, यांचा संबंधच नाही हो काही। शिवचरित्राच्या अत्यंत महत्वाच्या संदर्भ साधनामध्ये जेडे शकावरी, शिवभारत, राधा माधव विलास, चंपू, परनाथ, परमज्ञान, बुधभूषण, शिवाजीराजांची जी पत्र सापडलेले कोणत्याही रामदास आणि दादोजी कोंडदेवचा साधा नामोल्लेख देखील नाही। हे कधी गुरु नव्हते, मार्गदर्शक नव्हते, शिक्षक नव्हते, पण त्याच्यावर चित्रपट आले, पुस्तक आली, पाठ्यपुस्तकामध्ये शिकवलं, अगदी मोठमोठी शिल्प उभारली, पुतळे उभारले, ते काढावे लागले, तोडावे लागले, ते तोडले, बरं केलं। दादोजी कोंडदेवचा पुतळा हटवलाच पाहिजे होता, तो गडकरीचा पुतळा तोडला, त्याबद्दल संभाजी ब्रिगेडचं मी अभिनंदन करतो। आणि ज्या भांडारकर संस्थेवरती अमरजित पाटील आणि त्यांच्या सहकार्याने कारवाई केली त्यांचं आम्ही अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो, कारण या संस्थेमध्ये छत्रपती शिवाजीराजांचा अवमानाचा कट शिजला। ज्या गडकरीनं, राम गणेश गडकरीनं संभाजीराजांच्या बद्दल अत्यंत आक्षेपार्ह लिहिले, वाईट लिहिलंय की जे मी सांगू शकत नाही स्टेजवरती, इतकं वाईट लिहिलंय। त्या गडकरीचा पुतळा हटवला, बरं पुतळा कुठं? संभाजी उद्यानामध्ये। उद्यानाचं नाव काय? संभाजी उद्यान। संभाजी उद्यानामध्ये पुतळा कोणाचा पाहिजे? संभाजीराजांचा। बाबासाहेब आंबेडकर उद्यान असेल तर पुतळा कोणाचा पाहिजे? आंबेडकरांचा। महात्मा गांधी उद्यान असेल तर पुतळा महात्मा गांधीचा। विवेकानंद उद्यान असेल तर पुतळा विवेकानंदाचा। पुण्यामध्ये संभाजी उद्यान आहे तर पुतळा त्या ठिकाणी गडकरीचा का? ज्या गडकरीनं छत्रपती संभाजीराजांची बदनामी केली त्या गडकरीचा पुतळा उभारला। ज्या गडकरीनं अत्यंत वाईट त्या नाटकामध्ये लिहिलंय, आणि म्हणून राज ठाकरे काहीतरी म्हणाले पुण्यामध्ये काल, त्या गडकरीचा पुतळा हटवला, चुकीचं केलं। म्हणजे गडकरीचं प्रेम, या राज ठाकरेंचं प्रेम शिवाजी बरोबर नाही, त्याचं प्रेम दादोजी कोंडदेव, रामदास आणि गडकरीवर प्रेम आहे। आणि त्याचा बाप मिळाला आता गेल्या 2-2 वर्षापूर्वी।